सोन्याचा भाव कोसळण्याची धडाकेबाज बातमी येताच बाजारात लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. भारतीय संस्कृतीत सोनं हे केवळ एक मौल्यवान धातू नाही, तर धन, समृद्धी आणि सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक आहे. म्हणूनच प्रत्येक सण उत्सव, लग्नसराई आणि शुभप्रसंगी सोनं खरेदी करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते. काही दिवसांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याची दर जवळपास 66,500 पेक्षा जास्त होता. पण कालच्या जागतिक बाजारातील अचानक बदलानंतर हा भाव थेट 64,000 ते 64,300 पर्यंत पोहोचलेला आहे. या रेंजमध्ये घसरल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. सोनं घ्या, सोनं स्वस्त झालंय. आणि हे ऐकताच लोकांनी अक्षरशः दुकानाकडे धाव घेतली आहे. ऑनलाईन पोर्टल्सवरती देखील ऑर्डर्स वाढलेल्या आहेत आणि स्थानिक ज्वेलर्ससमोर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. पण सोन्याचे हे दर का बदलतात? तर त्यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत घटक सतत काम करत असतात. डॉलरची किंमत कमी जास्त होणे, जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढणे, महागाई, क्रूड ऑइलमध्ये होणारे बदल, स्टॉक मार्केटमधील अस्थिरता आणि भारतातील स्थानिक मागणी. यावेळी डॉलर किंचित कमजोर झाला, महागाईचा दर कमी झाला, तसेच जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला अचानक मागणी वाढली. आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याचा भाव खाली आला. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. या घसरणीचं खरं गणित थोडंसं वेगळंच असतं. कारण निवडणुकीच्या काळात किंवा महत्त्वाच्या आर्थिक घोषणांच्या आधी बाजारात स्थिरता दाखवण्यासाठी सोनं, चांदी, इंधन आणि चलन दरांमध्ये सूक्ष्म बदल करण्यात येत असतात. सोन्याचा भाव खाली आल्याने सामान्य नागरिकांमध्ये बाजार स्थिर आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, पण मानसिक परिणाम तयार होतो आणि हे कोणत्याही सरकारसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळं लोक भाव कोसळल्याचा आनंद साजरा करत आहेत. पण यामागे आर्थिक घटकांसोबत राजकीय गणितही तितकंच मोठं कारण आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 48 ते 72 तासांमध्ये किंमत खाली सुद्धा येऊ शकते आणि पुढच्या काही 24 तासांमध्ये दर पुन्हा झपाट्याने वाढू सुद्धा शकतो. म्हणजे लोक आत्ताच खरेदीसाठी धावत आहेत, पण खरा फायदा कदाचित त्या लोकांना मिळेल जे शांतपणे पुढील घसरणीची वाट पाहत आहात. म्हणून मित्रांनो, सोनं खरेदी करणं चुकीचं नाही, पण योग्य टायमिंग ओळखणं सर्वात महत्त्वाचं आहे. बाजारांचे अपडेट्स, जागतिक अर्थव्यवस्था, डॉलर, क्रूड ऑइल आणि राजकीय संकेत हे सर्व समजून निर्णय घ्या. कारण सोन्याचा भाव कधी वाढेल, कधी कोसळेल हे आता फक्त बाजार ठरवत नाही, तर मोठं आर्थिक आणि राजकीय गणितही ठरवतं. मित्रांनो, अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जातील. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या भागामध्ये सोन्याचा दर आता किती झालेला आहे. माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.